राजधानीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। धामोडी येथे वीज चोरी करताना तिघांना पकडले, दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यावल शहरात चोपडा रस्त्यावर वखारीच्या बाजूला सट्टा जुगार खेळवताना एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात। अंजाळे येथे नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून 25 वर्षीय महिलेला तिघांची मारहाण। बामनोद येथे भाजपच्या एक बार फिर मोदी सरकार या पोस्टरवर काळे ऑइल टाकले, फैजपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार। पाडळसे येथे मुस्लिम कब्रस्तानमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडमध्ये गैरव्यवहार, तहसीलदारांकडे तक्रार। यावल तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर उपाध्यक्षपदी विशाल जवरे यांची निवड। गिरळगाव येथे शेतात काम करत असताना 33 वर्षीय तरुणाला सर्पदंश, यावल रुग्णालयात प्रथम उपचार करून जळगावला हलवले। तर यावल तहसीलदारांना निवेदन देत धान्य पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराची चौकशीची मागणी। आता बघूया सविस्तर घडामोडी। ऐनपूर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने धामोडी या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली। यामध्ये गावात 3 जण वीज चोरी करताना या पथकाला आढळून आले, तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारून दंड अदा करण्याची नोटीस देण्यात आली। मात्र तिघांनी दंड भरला नाही म्हणून तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऐनपूर तालुका रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे सहाय्यक अभियंता देवेंद्र जीवराम महाजन यांच्यासह पथकाने धामोडी तालुका रावेर या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली। या मोहिमेत त्यांना जगन्नाथ नामदेव पाटील, मधुकर गबा पाटील व विनोद जगन्नाथ मेढे हे 3 जण वीज चोरी करताना आढळून आले। गेल्या 12 महिन्यापासून हे तिघे वीज चोरी करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला व त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंडाची रक्कम आकारणी करून दंड भरण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली। मात्र या तिघांनी दंड भरला नाही, तेव्हा या तिघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करण्याकरिता यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे। यावल शहरातील चोपडा रस्त्यावर वखारीच्या शेजारी शहरातील एक 44 वर्षीय इसम हा सट्टा जुगार खेळवताना पोलिसांना मिळून आला, तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल आणि सट्टा जुगारचे साधने हस्तगत केले व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावल शहरात चोपडा रस्त्यावर देविदास पाटील यांच्या वखारीच्या जवळ आडोशात शेख जहिरुद्दीन हा 44 वर्षीय इसम सट्टा जुगार खेळवताना पोलिसांच्या पथकाला मिळून आला, तेव्हा त्याच्याकडून 250 रुपयाची रोख रक्कम आणि सट्टा जुगार लिहिण्याचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवालदार एजाज गवडी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। अंजाळे या गावात सार्वजनिक नळावरून पाणी भरण्याच्या कारणावरून एका 25 वर्षीय महिलेला गावातीलच तिघांनी शिवीगाळ करून थेट मारहाण केली, तेव्हा अंजाळे गावातील 3 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात 25 वर्षीय महिलेने तक्रार नोंदवली आहे। अंजाळे तालुका यावल या गावात सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी अंजाळे येथील नीता दिलीप माळवे ही 25 वर्षीय महिला गेली होती। दरम्यान सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला आणि 25 वर्षीय महिलेला दगडू माळवे, भूषण माळवे आणि उषाबाई माळवे या तिघांनी शिवीगाळ करून तिला मारहाण केली, तेव्हा 25 वर्षीय या महिलेने यावल पोलीस ठाण्यात
सार्वजनिक नळावरून पाणी भरण्याच्या कारणावरून आपल्याला दगडू माळवे, भूषण माळवे आणि उषाबाई माळवे या तिघांनी मारहाण केली म्हणून तक्रार नोंदवली आहे. बामनोद येथे हनुमान चौकाजवळील रामभाऊ झोपे यांच्या घराच्या भिंतीवर लावलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसह इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. तेथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काळे ऑइल टाकले. तेव्हा याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात भाजपाकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. बामनोद तालुका यावल येथे हनुमान चौकाजवळ रामभाऊ झोपे यांचे घर आहे. या घराच्या भिंतीवर भारतीय जनता पार्टीचे पोस्टर लावले होते. या पोस्टरवर एक बार फिर मोदी सरकार असा उल्लेख होता व त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार रक्षाताई खडसे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे आणि भाजपा पदाधिकारी वर्गाचे फोटो होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथे फिरूने या बॅनरवर काळे ऑइल टाकून विद्रुपीकरण केले. हा प्रकार निदर्शनास आल्यावर भाजपाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आणि फैजपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्याकडे असे कृत्य करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार देण्यात आली. सदर तक्रारी निवेदन यावल पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर नरेंद्र कोल्हे, भाजपा बामनोद शहराध्यक्ष गिरीश तळेले, तालुका पदाधिकारी प्रशांत सरोदे, कोमल तळेले, पुरुषोत्तम भोळे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष BK चौधरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, नितीन राणे, अनंत नेहते, नितीन नेमाळे, पिंटू तेली, रामभाऊ होलेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिले आहे. पाडळसे येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये सन 2022-23 या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली होती. मात्र यामध्ये बोगस मजुरांचे मस्टर भरून शासनाचे तब्बल 2 लाख रुपयाचा निधी मिळवण्यात आला आणि ज्या मजुरांनी प्रत्यक्षात काम केले नाही त्यांनी देखील पैसे आपल्या नावावर काढून घेतले आणि प्रत्यक्षात या ठिकाणी 500 पैकी जेमतेम 50 वृक्ष जगले आहे. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा संदर्भातील निवेदन यावल तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे पाडळसे येथील इसाक सय्यद युसूफ व अक्रम खाटिक यांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की पाडळसे तालुका यावल या गावात मुस्लिम कब्रस्तान आहे. यामध्ये सन 2022-23 या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड झालेली आहे. सदर योजना अंतर्गत मजुरांचे मस्टर तयार करून त्यांच्या बँक खात्यावर त्यांना मजुरीचे सुमारे 2 लाख रुपये अदा करण्यात आले. या ठिकाणी 500 वृक्ष लागवड करण्यात आले होते. मात्र 500 पेक्षा 50 वृक्ष जेमतेम जगले आहे. एकूणच वृक्षांना पाणी देणे तर दूरच या लोकांनी काम न करता पैसे वसूल करून घेतले आणि या ठिकाणी वृक्ष देखील जगले नाही. तेव्हा या संपूर्ण कामाची तालुका स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तर तातडीने आपण या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत आहोत असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले आहे. हो. आणि जो रोजगार सेवक आहे त्याची आई बेडवर पडलेली असताना सुद्धा 101 दिवस तिचं भरलं गेलेलं आहे. आणि एक निळकंठ मधुकर पाटील श्रीमंत शेतकरी आहे, तरी पण त्याच्या नावावरती 54 दिवस भरले गेलेले आहे. असे मॅडम 1,97,000 रुपये शासनाकडून आमच्या कब्रस्तानमध्ये दिले गेलेले असताना 2 फुटाच्या वरती सुद्धा वृक्षाची वाढ झालेली नाही. यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची तर उपाध्यक्ष म्हणून विशाल जवरे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहे. यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील गाव कामगार पोलीस पाटील संघाची बैठक राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात तालुका अध्यक्ष म्हणून विरावली येथील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी पिळोदा बुद्रुक येथील पोलीस पाटील विशाल जवरे यांची, तर सचिवपदी डोंगरकठोरा येथील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांची निवड करण्यात आली. तर संघटकपदी पिंपरुळ येथील हरीश चौधरी, कार्याध्यक्ष म्हणून सावकळासीम येथील पंकज बळगुजर, महिला तालुका उपाध्यक्ष म्हणून रेखाताई सोनवणे किनगाव, प्रसिद्धी प्रमुख म्हणून सातोद येथील चंदन पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शकपदी नायगाव पोलीस पाटील मनोज देशमुख व कासारखेडा पोलीस पाटील प्रवीण पाटील, तर सदस्यपदी दिनेश बाविस्कर, मुक्ताताई गोसावी, सरिताताई तळवी, किरण पाटील, प्रमोद तावडे, महिमूद तळवी, राकेश साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच या बैठकीत जिल्हा पदाधिकारी म्हणून माधुरीताई राजपूत, पंकज वारके यांची निवड झाली आहे. या बैठकीत कार्याध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी, जिल्हा संघटक सुरेश खैरनार, प्रफुल्लाताई चौधरी, ज्येष्ठ पोलीस पाटील दिलीप पाटील, प्रसन्नकुमार पाटील, नसीमाताई तळवी, उमेश पाटील, संतोष सुरवाडे, शारदा महाजन, दीपक पाटील, विठ्ठल कोळी, अर्चना पाटील, सुनील बारेला, लक्ष्मण लोखंडे, विकास बोदळे, चेतन सोनवणे उपस्थित होते. तेव्हा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची भेट घेतली. तेव्हा पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले व नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन चौधरी यांनी, तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार राजरत्न आढाळे यांनी मानले. गिरळगाव येथे शेतशिवारात काम करत असताना एका 33 वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. या ठिकाणी तातडीने त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गिरळगाव तालुका यावल येथील शामराव मुरलीधर पाटील वय 33 हा तरुण शेतात काम करत होता. दरम्यान शेतात काम करत असताना अचानक त्याला सर्पदंश झाला. सदर प्रकार हा निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता तातडीने यावल येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावल येथील तहसील कार्यालयात महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व तालुक्यातील धान्य पुरवठ्यातील भोंगळ कारभाराची तक्रार करण्यात आली आहे. तालुक्यातील अंत्योदय, पिवळे रेशन कार्ड धारक, BPL, केशरी कार्ड धारक यांच्यापर्यंत सेवा पोहोचत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे. यावल येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरातील धान्य गोडाऊनसह पुरवठा विभागामध्ये भोंगळ कारभार सुरू आहे. यावल तालुक्यातील अंत्योदय कार्ड, पिवळे कार्ड, BPL कार्ड व केशरी कार्ड धारकांपर्यंत सेवा व्यवस्थित पोहोचत नाही आहे. नागरिकांना आपापल्या हक्काचे धान्य मिळत नाही आहे. रेशनच्या धान्याची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. तसेच 12 अंकी नंबरचा वाद आहे अशी तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या तालुकाध्यक्ष बबिता तळवीसह ज्ञानदेव भालेराव, प्रमोद शिंदे, प्रवीण हटकर, अर्जुन शिमरे, रोशन तळवी, युसुफ शाह, शेख फरीद आदींच्या वतीने देण्यात आले आहे.